रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला यांना प्रायश्चित्त नाही या शीर्षकावर विवेचन सांगणार आहे. श्लोक आहे महाभारतातला आणि भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलं हे तत्वज्ञान की कृतघ्न माणसाला प्रायश्चित्त नाही. शास्त्रामध्ये पंचमहापातकं आहेत. लहान सहान तर खूप ज्ञात अज्ञात पातकं आहेत, पण महान जे पंचमहापातकं आहेत त्याच्यामध्ये ब्रह्महत्या आहे, मदिरापान आहे, चोरी आहे, इत्यादी पातकं आहेत. त्यांना सुद्धा प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. पण हे जे पातक आहे कृतघ्न, म्हणजे एखाद्याने उपकार केला तर त्याची फेड अपकाराने करणं, हे जे पातक आहे विश्वासघातकाचं किंवा कुटिलपणाचं, कारस्थानाचं, की ज्याला कुटिल कारस्थान आपण म्हणतो, असे जे पातकं आहेत की उपकारकर्त्यावरच अपकार करायचा, तर याला मात्र शास्त्रामध्ये प्रायश्चित्त नाही. कारण तो जाणून बुजून ते करतो आहे. प्रायश्चित्त कोणाला सांगतं शास्त्र? त्याला सांगतं की ज्याने चूक केलेली आहे, गुन्हा केलेला आहे, अपराध झाला आहे त्याच्याकडून. म्हणजे कळत न कळत अपराध होणं ही काय चूक नाही आहे, हा काय खरा अपराध नाही आहे. चुकून त्याच्याकडून ती घडून ती गोष्ट घडली, पण त्या कर्माचा त्याला जर पश्चात्ताप झाला, पश्चात्ताप हा म्हणजे नंतर त्याला ताप होतं की अरे हे केलं मी, चुकीचं केलेलं आहे, हे करायला नको होतं, असं त्याला जेव्हा पश्चात्ताप होतो त्यालाच दुसरा शब्द आहे अनुताप. अनु म्हणजे पाठीमागून जाणे आणि ताप हा पाठीमागून होणारा ताप. म्हणजे कृती घडून गेल्यानंतर होणारा जो ताप आहे त्याला अनुताप म्हणतात. तर तो अनुताप ज्याला झालेला आहे त्यालाच प्रायश्चित्त लागू होतं. पण अनुताप झाला पाहिजे त्याला, आणि अनुताप हेच एक महान प्रायश्चित्त आहे. भागवतकार सांगतात, अनुतापा एवढा सखा जगी अनिक नाही या लोका, धडाडिल्या अनुताप देखा सकळ पातका निर्दाळे. अनुताप झाला पाहिजे. म्हणजे कर्म एखादं चुकून घडतं, पण त्या कर्माचा अनुताप झाला पाहिजे. आणि अनुताप झाल्यानंतर त्याला जे परिमार्जन सांगितलेलं आहे, त्याला जे उपाय सांगितलेले आहेत, तर ते उपाय जे आहे तर त्याला प्रायश्चित्त म्हणतात. प्रायः चित्त म्हणजे नंतर केलेलं त्याचे परिमार्जन, त्याच्यावर उपाय सांगितलेले शास्त्राने आहेत. पण असंही एक पातक आहे की या पातकाला प्रायश्चित्त नाही. कारण त्या माणसाने जाणून बुजून तो करतो आहे, त्याला कळतं आहे आणि त्याला पश्चाताप होत नाही. अशा माणसाला शास्त्राने प्रायश्चित्तसुद्धा सांगितलेलं नाही. असा माणूस जर मेला त्याला कावळासुद्धा शिवायला घाबरतो, त्याच्या पिंडाला कावळा लवकर शिवत नाही. असे जे कृतघ्नपणा आहे, म्हणजे ज्याने उपकार केला त्याचा अपकार करायचा आणि त्याचा पश्चातापसुद्धा करायचा नाही, अशी जी कृती आहे त्याला शास्त्राने प्रायश्चित्त सांगितलेलं नाही. तर त्याचा एक नमुना सांगायचा ठरला तर दुर्योधन त्याला समजत होतं की आपल्या भावांचं अर्धराज्य आहे, त्यांना ते दिलं पाहिजे आणि आपण त्यांच्याबरोबर धर्माने वागलं पाहिजे. त्याला कळत असूनसुद्धा तो त्यांना त्रासच देत होता. संपत्ती तर दिली नाहीच, पण त्यांना वनवासात पाठवणं, त्यांना अडचणीत आणणं, त्यांना विषप्राशन अनेक प्रकार त्यांना करणं, अशा पण ते कळतंय त्याला. तेव्हा काहींनी सांगितलं, पण अरे दुर्योधना तू हे काय करतोस, तुला कळत नाही का की तू अधर्म करतो आहेस, अत्याचार होतोय त्यांच्यावर. तर त्यावेळी तो काय म्हणतो ऐका जरा. तो म्हणतो जानामे धर्मम न च मे प्रवृत्ती. मला कळतंय धर्म काय आहे, म्हणजे आचार परमो धर्म. हा आचार कसा असतो
आणि कसं कोणाशी वागावं हे मला चांगलं कळतं आहे. जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, पण माझी तिकडे प्रवृत्ती होत नाही. जानामि अधर्मम नच मे निवृत्ती, मला अधर्म काय आहे ते पण कळतं आहे, पण त्या अधर्मातून माझी निवृत्ती होत नाही. येनापि केनापि हृदय स्थितेन, कोण माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे तर तो मला जिकडे प्रवृत्त करील ना तथा करोमि. येनापि केनापि हृदय स्थितेन, त्याने जर मला प्रवृत्त केलं तसं मी करत राहतो. म्हणजे हा पहा केवढा खलनायक आहे बघा, हा केवढा कुटील त्याच्या मनातली स्थिती आहे बघा, की तो म्हणतो मला कळत आहे पण मला तिकडे प्रवृत्ती होत नाही. म्हणजे समजून उमजून जो करतो आणि त्याला पश्चाताप होत नाही, त्याला प्रायश्चित्त सांगितलेलं नाही. तर महाभारतामध्ये जे भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितलं आहे की अशा माणसाला प्रायश्चित्त नाही, तो श्लोक ऐका. त्या श्लोकावर आजचा हा आपला व्हिडिओ आहे. कुतः कृतघ्नस्य यशः कुतः स्थानं कुतः सुखम अश्रद्धेयः कृतघ्नो हि कृतघ्ने नास्ति निष्कृतिः. कुतः कृतघ्नस्य यशः, तो कृतघ्न जो माणूस आहे त्याला कुठून यश मिळणार. कुतः स्थानम, त्याला कुठलंही पदवी का कुठलंही ठिकाण मिळणार नाही, संपत्ती मिळणार नाही. आणि कुतः सुखम, त्याला कुठलंही सुखही मिळणार नाही. अश्रद्धेय हा कृतघ्न, हा तो कृतघ्न आहे आणि अश्रद्धेय आहे, त्याची सुधारण्यावर श्रद्धाच नाही आहे की मी सुधारू शकतो म्हणून, त्याची श्रद्धा कोणावरही नाही आहे. अशा माणसाला कृतघ्ने नास्ति निष्कृतीही, असा कृतघ्न आहे त्याला निष्कृती नाही, म्हणजे त्याला प्रायश्चित्त नाही. याच्यावर माऊलीने एक छान ओवी लिहिलेली आहे आणि ती ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. प्रसंग आहे की ज्यावेळी युद्धाची जमवाजमव झाली आणि कुरुक्षेत्रावर हा प्रसंग सगळा जमल्यानंतर भगवंताने सांगितलं की अर्जुना, आता तो पाहिलंच ना सगळ्यांना, आता तो युद्ध कर. दिसले का तुला कोण कोण कुठे उभा आहेत. हो म्हणले, पाहिले मी आता. मग आता सुरू शंखनिनाद सुरू झाला. पण अर्जुनाने मध्येच भगवंताला सांगितलं, भगवन मी नाही युद्ध करत, शस्त्र खाली टाकून दिलं. आणि भगवंताला सांगायला लागला तो, तर म्हणले मग युद्ध करणार नाही. म्हणले का. तर अर्जुनाने सांगितलं की समोर जे उभा आहेत ना ते भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, ज्यांनी मला विद्या शिकवली, ज्यांनी मला बोटाला धरून इकडे तिकडे फिरवलं, ज्याने कडे खांद्यावर मला वागवलं, अशा या महान महान व्यक्तींना, पूज्य व्यक्तींना मी नमस्कार रोज करतोय. अशा व्यक्तींना मी मारणं हे माझ्या मनाला पटत नाही. हा कृतघ्नपणा आहे. कृतघ्न या शब्दावर लक्ष केंद्रित केले तुमचं. तेव्हा अर्जुन भगवंताला म्हणताना ही ओवी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जेथीची या कृपा लाभिजे वरो. अर्जुन म्हणतो ज्यांच्या कृपेने मी हा वर लाभलो, विद्वान झालो, तेथेची मने व्यभिचारो, त्यांच्यावरच मी शरीराने आणि मनाने व्यभिचार करायचा, त्यांच्यावर बाण चालवायचे, त्यांचा प्राण घ्यायचा. तरी काय मे भस्मासुरू अर्जुन म्हणे. देवा मी काय भस्मासूर आहे काय, कृतघ्न आहे का मी की ज्यांनी माझ्यावर उपकार केले त्याच्यावर मी अपकार करायचा, असं अर्जुनाचं म्हणणं आहे इथे. तेव्हा भस्मासूर असा आलेला आहे. हा भस्मासूर कसा कृतघ्न होता त्याविषयी कथा आहे का. भगवान शंभोला, शंकराला रोज पूजा झाली की भस्म लावण्यासाठी भस्म असायचं आणि ते भस्म सारखं लागायचं. तेव्हा मग कोणीतरी ते भस्म आणून दिलं, चिताभस्म. म्हणजे माणूस मेल्यानंतर जळून जी राख राहिलेली असते ते भस्म, चिताभस्म लावण्याचं ते भस्म लागायचं.
तर मग कोणीतरी नोकर पाहिजे होता की ती भस्म, तो माणूस कुठे कुठे कोणत्या गावात मेला तिथं जायचं, ते उरलेली राख ती आणायची. मग भगवान शंकराने काय केलं, भस्मातून एक सेवक निर्माण केला. तो सेवक हात जोडून पुढे उभा राहिला. म्हणले, भगवान काय सेवा? तो म्हणला, रोजच्या रोज मला भस्म लागतं, चिता भस्म. गावोगाव फिरायचं, जिथे चिता भस्म ती राख असेल ना ती मला आणून द्यायची. तर तो रोज फिरायचा, भटकावत लागायचं. रोजचे रोज काही माणसं मरत नाही आणि मग त्याला ते त्रास व्हायचा फिरायचा. तेव्हा तो म्हटला, भगवान मला रोज फिरावं लागतं, असं काहीतरी मला वर द्या की ज्याच्यामुळं मला पटकन ते भस्म आणता येईल, तुमच्या पूजेला अडथळा होणार नाही. तर मग भगवान शंकराने विचार केला. म्हणले, ठीक आहे, तुला मी एक वर देतो की ज्याच्या मस्तकावर तू हात ठेवशील ना तो भस्म होईल आणि ते भस्म मला आणून देत जा. मग काय वर लाभला त्याला. आणि मग त्याला जिथे मनाला वाटेल त्याच्या मस्तकावर तो हात ठेवायचा, भस्म झालं की आणून द्यायचा. असं होता 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 तो हळूहळू उन्मत्त झाला. डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले त्याच्या. अरे, आपल्याला एवढा वर जर लाभला आहे तर आपण याचा वापर चांगला का करू नये, आपण चांगलं उपभोग का याच्यातून मिळवू नये, मग काय करता येईल? तर म्हणलं, आता काय करता येईल म्हणजे तेवढ्यात नारद महर्षी समोरून चालले होते. त्यांना लगेच सांगितलं, ऐ नारायण नारायण. नारद उभा राहिले. म्हणले, काय रे? तो भस्मातून झाला होता म्हणून त्याचं नाव भस्मासूर असं ठेवलेलं होतं. काय रे भस्मासुरा? म्हणले, नारदा थांब. म्हणले, तुझ्या मस्तकावर हात ठेवतो, भस्म करतो तुला. भगवान शंकराला भस्म पाहिजे. नारदाने त्याच्या मनातली गोष्ट ओळखली. नारद म्हणत, नारदच ते म्हणले, अरे वेड्या, मी ब्रह्मचारी माणूस, मी या वार्ताहर इकडे तिकडे फिरणारा माणूस, उपदेश करणारा माणूस. माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे स्त्री पुत्रादी काही नाही की जे माझं मला तू मारून तुला काय मिळणार आहे? माझ्याकडे तंबुरा आणि दुसरं काहीच नाही आहे. त्यापेक्षा म्हणले, तो भगवान शंकराच्या मस्तकावर हात ठेव. आणि भगवान शंकर म्हणजे देवाचे देव महादेव आहेत, त्रैलोक्याचे लोकाधिपती आहेत ते. आणि ते मारले की तेवढं पद तुला मिळेल, केवढी उपस्थिती, केवढी तुझी हिम्मत, तुला महत्त्व लाभेल आणि त्याची जी सुंदर पार्वती आहे ना ती पण तुला मिळेल. असं त्याच्या डोक्यामध्ये त्याने घालून दिलं. आणि मग त्याच्या डोक्यात बरोबर आहे म्हणून घुमायला लागलं. आणि मग तो भस्मासूर भस्म आणण्याच्या ऐवजी निघाला तिथं. आणि भगवान शंकर वाट बघत होते की धावत 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 गेला की हात मस्तकावर ठेवणार. तोच भगवान शंकराला हे माहीत झालं. न सांगता कळे अंतरीचे गुज. आणि हे भगवान शंकराला माहीत झालं, पण काय करायचं, मारायचं? तर हे भगवान विष्णूला पण चिंता पडली. आणि मग चिंता पडल्याबरोबर भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं, पार्वतीपेक्षाही सुंदर असं रूप घेतलं. आणि भगवान शंकराकडे हात करून असं धावायला लागल्याबरोबर भगवान शंकर उठले आणि पळायला लागले. त्याच्या मागं मागं हा पळायला लागला. मागं पळत असताना मोहिनीचं रूपधारी भगवान विष्णू त्याच्या पुढे उभा राहिले. ते सुंदर रूप पाहिल्याबरोबर हाही थबकला. वा क्या बात आहे म्हणे. हा हा हा. आणि मग ते म्हणाले, काय काय भस्मासूर, मी तुमचीच प्रतीक्षा करत होते, बरं झालं आपण भेटलात वगैरे. तर तो म्हणला, माझी सामर्थ्य असं आहे, मला असे वर आहेत, तेव्हा मी त्रैलोक्याचा अधिपती वगैरे होणार, मी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून मी देवाचा देव होणार वगैरे सांगितलं त्याने. हो हो म्हणले, पण तू माझी हो. भस्मासुराने त्याला मागणी घातली, तू माझी हो, तुला मी काही करणार नाही आणि मग सगळी तूच राणी माझी होणार वगैरे वगैरे. ठीक आहे म्हणले, मी तुझी होते, पण एक अट आहे. म्हणजे काय आहे? मी जसं थोडं नृत्य करील ना तसं नाचायचं म्हणले. आणि 1 मिनिटभर नृत्य माझ्या हावभावाप्रमाणे तो हावभाव करायचे. आणि मग तो अभिनय केला की मग मी तुझी होणार. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही आहे. आणि मग त्या मोहिनीने नृत्य सुरू केलं. आणि नृत्य सुरू करता करता कमरेवर हात ठेवले, त्याने बी कमरेवर हात ठेवले. नंतर इथे हात ठेवले, तो असा नाचायला लागला. असं करता करता
त्या मोहिनीने मस्तकावर हात ठेवले, त्याने बी मस्तकावर हात ठेवले, जळून खाक झाला. राग झाली त्याची, राग झाली. अर्जुन तेच म्हणतो, काय मी भस्मासुर? अर्जुन म्हणे, देवा मी काय भस्मासुर आहे काय? ज्याने वर दिला भगवान शंकराने त्याच्याच मस्तकावर हात ठेवायला हा निघाला आणि त्याचा अंत असा झाला. त्यामुळे की अशा प्रकारचे भस्मासुर कृत्य करणारे आजही कित्येक भस्मासुर आपल्या या भूतलावर आहेत. त्यांची एक प्रणालीच आहे, त्यांचा एक प्रवर्गच आहे. आणि तो प्रवर्ग जो आहे की तो कधीही सुधरत नाही. म्हणजे वाल्याचा वाल्मिक होतो ही आपल्या भारतातली घटना आहे. म्हणजे सुधारणारा किती सुधरू शकतो? तो ब्रह्महत्याऱ्या वाल्या वाल्मिक होतो. नारदाची संगत मिळाली आणि तो बदलला, कारण त्याची बदलण्याची इच्छा होती की नारदा खरंच हे लोक माझे कुणी नाही आहेत आणि आता मी काय करू? हे सगळं पातक मला फेडावं लागेल. काय करू सांगा? मला पश्चाताप झालेला आहे, मला उपाय सांगा. मग नारदाने त्याला रामनामाचा उपाय सांगितला. वाल्याचा वाल्मिक झाला वगैरे. पण दुसरी बाजू अशी आहे की दुर्योधनाला 4 वेळा भगवंताने समुपदेशन केलं, मिटिंगा घेतल्या, तडजोड अनेक वेळा केली, पण तरीही दुर्योधन सुयोधन झाला नाही. म्हणजे सुधारण्याची इच्छा नाही आणि सुधारायचंच नाही असं जे लोक आहेत आणि त्रासच द्यायचा, अशा लोकांना कुठलाही प्रायश्चित्ताचा उपाय सांगितलेला नाही. म्हणून माणसं सुधारतातच असं नाही, त्याला पश्चाताप व्हावा लागतो आणि मगच तो सुधारू शकतो. म्हणजे रामाची आई असूनसुद्धा कैकेयी सुधारली नाही आणि रावणाचा भाऊ बिभीषण रावणाच्या संगतीत असूनसुद्धा रावण म्हणजे राक्षस झाला नाही, बिघडला नाही. तो बिभीषणच राहिला, तो संत या वृत्तीवरच राहिला. म्हणजे संगतीचा परिणाम होतोच असं नाही. आणि जर काही झालं आपल्या हाताकडून, ज्ञातपातकं अज्ञातपातकं जर झाली, तर त्याला पश्चात्ताप हा एकच उपाय आहे. आणि तो पश्चात्ताप सगळ्यांना सांगितलेला आहे शास्त्रकारांनी. हे कृत्य हा पश्चात्ताप, हे कृत्य याला हे प्रायश्चित्त. आता हे प्रायश्चित्त सगळ्याला सांगितलं आहे, पण या श्लोकात सांगितलं आहे की कुतः कृतज्ञस्य यशः कुतः स्थानं कुतः सुखम अश्रद्धेय कृतघ्नो हि कृतघ्ने नास्ति निष्कृती. कृतघ्न माणसाला मात्र कुठलाही प्रायश्चित्ताचा उपाय शास्त्राने सांगितलेला नाही. म्हणून कुटील कारस्थानी न सुधारण्याची इच्छा असणाऱ्या अशा माणसाकडून सतर्क राहा, सावध राहा, असा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. आणि हेच ज्ञान पितामहाने युधिष्ठिराला सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.